नमस्कार मित्र हो, मी ऋषिकेश मीरा मुगुटरावकर आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे बायो विथ ऋषी सर, ज्यामध्ये आज आपण एक्सचेंज ब्रीदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेसमधला लास्ट सेशन जो आहे तो आज कंटिन्यू करणार आहे, सेशन नंबर 7. त्यामध्ये आज आपण टॉपिक कवर करणार आहे की डिसऑर्डर ऑफ रेस्पिरेटरी सिस्टीम, म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीमच्या डिसऑर्डर आहेत काही, ते आपल्याला आता एक एक करून आजच्या सेशनमध्ये कंप्लीट करून घ्यायचं आहे. बघा, याच्या आधी आपण रेस्पिरेशन अँड एक्सचेंज ऑफ गॅसेसचं इंट्रोडक्शन पाहिलं, वेगवेगळ्या रेस्पिरेटरी ऑर्गन्स पाहिले, वेगवेगळ्या ॲनिमल्समध्ये कोणत्या प्रकारे रेस्पिरेशन होते ते पाहिलं, त्याच्यानंतर ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीमचा कंप्लीट अभ्यास केला, एक्सचेंज ऑफ गॅसेस कसं होते, परायटल प्रेशर काय आहे, परायटल प्रेशरची डायरेक्शन काय असते, ह्या सगळ्या गोष्टी आपण या चॅप्टरमध्ये इन्क्लूड केल्या. आता या चॅप्टरचा लास्ट पार्ट आपल्याला कंटिन्यू करायचा आहे, तो म्हणजे आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीमच्या डिसऑर्डर. त्या आता आपण एक एक करून कंटिन्यू करणार आहे. बघा, त्यामुळे लक्ष द्या. सर्वात पहिली दिलेली आहे तुम्हाला डिसऑर्डर ऑफ रेस्पिरेटरी सिस्टीम. बघा, डिसऑर्डर कोणकोणते आहेत रेस्पिरेटरी सिस्टीमचे आता आपल्याला बघायचं आहे. पहिली आहे दिलेली आहे अस्थमा. आता अस्थमा काय आहे तर इट इज कॉज ड्यू टू द हायपर सेन्सिटिव्हिटी ऑफ रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. रेस्पिरेटरी ट्रॅक्टच्या हायपर सेन्सिटिव्हिटीमुळे होणारी जी डिसऑर्डर आहे त्याला आपण काय म्हणून राहिलो, अस्थमा. त्याच्यानंतर बघा आणखी काय सांगितलं आहे, सेन्सिटिव्हिटी मे बी टुवर्ड डस्ट पार्टिकल. सेन्सिटिव्ह ही जी सेन्सिटिव्हिटी आहे ज्याला आपण अस्थमा म्हटलेलं आहे, हे कशामुळे होऊ शकते. इट मे बी ड्यू टू डस्ट पार्टिकल्स, इट मे बी पोलन ग्रेन्स, इट मे बी केमिकल्स, इट मे बी सी फूड, कूल एअर एक्सेट्रा. ह्या जे हे जे पार्टिकल्स दिलेले आहेत, जसं की तुम्हाला सांगितलं आहे कशामुळे होऊ शकते, डस्ट पार्टिकल म्हणा, पोलन ग्रेन, केमिकल, त्याच्यानंतर सी फूड, कूल एअर एक्सेट्रा, या सगळ्या गोष्टींमुळे काय होऊ शकते, तुम्हाला अस्थमा होऊ शकते. द रेस्पिरेटरी ट्रॅक कॉन्ट्रॅक्ट ड्यू टू स्टिम्युलस. आता अस्थमामध्ये नेमकं काय होते, ही डिसऑर्डर कशी आहे, याच्यात काय होऊ राहिलं, कोणते चेंजेस होऊ राहिले रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये ते आपण बघू. तर बघा, रेस्पिरेटरी ट्रॅक कॉन्ट्रॅक्ट, जो तुमचा रेस्पिरेटरी ट्रॅक्ट आहे तो कॉन्ट्रॅक्ट होते ड्यू टू स्टिम्युलस. या स्टिम्युलसमुळे काय होऊ राहिला, तुमचा रेस्पिरेटरी ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट होऊ राहिला. त्याच्यानंतर अँड एअर पॅसेज कॉन्ट्रॅक्ट, सो एअर कॅन नॉट मूव्ह इझिली, इट कॉजेस डिफिकल्टी इन ब्रिदिंग. आता याचा एअर पॅसेजच, ज्याला आपण काय म्हणून राहिलो, एअर पॅसेज याचा कॉन्ट्रॅक्ट होत असल्यामुळे ब्रिदिंग करताना इथं काय होऊ राहिले, प्रॉब्लेम क्रिएट होऊ राहिले. ब्रिदिंग करताना काय होऊ राहिले, इथं प्रॉब्लेम क्रिएट होऊ राहिले. नॅरोईंग ऑफ ट्रॅक्ट ऑल्सो कॉज व्हिजिंग, दॅट इज नॉईज ड्युरिंग ब्रिदिंग. आता या नॅरो जो तुमचा रेस्पिरेटरी ट्रॅक्ट आहे तो नॅरो झाल्यामुळे काय होते की व्हिजिंग म्हणजे तुमची जी रेस्पिरेटरी सिस्टीम आहे एक प्रकारचा साऊंड प्रोड्यूस करते. अस्थमामध्ये काय होते की ब्रिदिंग करताना एक साऊंड क्रिएट करते, त्याला आपण म्हणतो व्हिजिंग, दॅट इज नॉईज ड्युरिंग ब्रिदिंग. त्याच्यानंतर देअर इज अ इन्फ्लामेशन ऑफ द रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. आणि काय सांगितलं आहे की तुमचा जो रेस्पिरेटरी ट्रॅक्ट आहे त्याच्यावर इन्फ्लामेशन सुद्धा तुमच्या अस्थमा या डिसऑर्डरमध्ये येत आहे. लक्षात आलं, होती आपली अस्थमा. त्याच्यानंतर नेक्स्ट डिसऑर्डर आहे एम्फेसिमा. आता एम्फेसिमा म्हणजे काय, एकदम शॉर्टकटमध्ये बघूया. इट इज कॉमनली इन क्रोनिक स्मोकर. जे क्रोनिक स्मोकर असतात त्याच्यामध्ये आढळते. त्याच्यानंतर इट मे ऑल्सो हॅपन ड्यू टू पोल्युशन, आणि हे पोल्युशनमुळे सुद्धा होऊ शकते. इट मे ऑल्सो हॅपन ड्यू टू पोल्युशन, हे पोल्युशनमुळे सुद्धा होऊ शकते. इन एम्फेसिमा देअर इज डिस्ट्रक्शन ऑफ अल्व्हिओलर वॉल. आता एम्फेसिमामध्ये काय सांगितलं आहे की नेमकं रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये काय होऊ राहिलं की एम्फेसिमा झाला तर काय होते, तर ज्या अल्व्हिओलीज असतात त्याच्या अल्व्हिओलीजचे वॉल डिस्ट्रॉय, ज्याला आपण डिस्ट्रॉय होतात किंवा डिस्ट्रक्शन होते त्यांचं, एम्फेसिमा देअर इज अ डिस्ट्रक्शन ऑफ अल्व्हिओलर वॉल. तुमच्या अल्व्हिओलीजच्या वॉलचं काय होते, डिस्ट्रक्शन होते. अल्व्हिओलीज लूज देअर इलास्टिसिटी, अल्व्हिओलीजची जी इलास्टिसिटी होती ती लूज होते याच्यामध्ये. अँड रिमेन इन अ स्टेट ऑफ परमनंट डायलेशन, आणि एका परमनंट डायलेशनच्या स्टेटमध्ये राहतात. परमनंट डायलेशन स्टेट म्हणजे असं फैललेल्या अवस्थेत एका स्टेटमध्ये त्या अल्व्हिओलीज राहतात, त्यांच्यामधली इलास्टिसिटी लूज होते. त्याच्यानंतर गॅसियस एक्सचेंज गेट हॅम्पर्ड अँड बॉडी डू नॉट गेट इनफ ऑक्सिजन. आता गॅसियस एक्सचेंज गेट हॅम्पर्ड, गॅसियस एक्सचेंज हॅम्पर्ड होऊ राहिले म्हणजे त्याच्यामध्ये खूप सगळे प्रॉब्लेम्स येऊ राहिले, त्याच्यामुळे अडथळे क्रिएट होऊ राहिले. अँड बॉडी डू नॉट गेट इनफ ऑक्सिजन, आणि त्याच्यामुळे तुमच्या बॉडीला प्रॉपर ऑक्सिजन सप्लाय भेटत नाही आहे. द डॅमेज कॉज ड्यू टू लंग्स इरिव्हर्सिबल, आणि हे कशामुळे होऊ राहिले तर लंग्स इरिव्हर्सिबल झाल्यामुळे हे प्रॉब्लेम क्रिएट होतात. हे आपण झालं एम्फेसिमाबद्दल. नेक्स्ट बघायचं आपल्याला आता ऑक्युपेशनल डिसऑर्डर, म्हणजे तुमच्या ऑक्युपेशननुसार
काही डिसऑर्डर आहेत. आता ऑक्युपेशनल डिसऑर्डर कोणकोणते आहेत बघा. दिस डिसऑर्डर ऑकर पीपल विथ पर्टिक्युलर ऑक्युपेशन, म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर ऑक्युपेशन म्हणजे एखादा व्यक्ती एखादं स्पेसिफिक काम करत असेल तर त्या स्पेसिफिक कामामुळे त्याच्या रेस्पिरेटरी ट्रॅक्टमुळे मध्ये क्रिएट झालेले ज्या डिसऑर्डर आहेत त्याला आपण काय म्हणू, ऑक्युपेशनल डिसऑर्डर. बघा आता इन नॉर्मल लंग टिश्यू इज रिप्लेस बाय फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू. नॉर्मल लंग मध्ये काय हा टिश्यू काय झालेला दिसते आपल्याला, रिप्लेस आहे कशाने, फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यूनी, ज्याला आपण लिडिंग ऑफ फायब्रोसिस विच कॅन नॉट परफॉर्म फंक्शन लंग अँड हेन्स डिक्रीजेस द कॅपॅसिटी ऑफ लंग टू एक्सचेंज गॅसेस. आणि हे काय करते तर हे लंग सारखे फंक्शन करत नाही, त्यामुळे हे काय करते की लंग्सची जी कॅपॅसिटी आहे ते डिक्रीज करण्याचं काम करू राहिलं. पहिली तुम्हाला ऑक्युपेशनल डिसऑर्डर दिलेला आहे ज्याला आपण म्हटलेलं आहे निमोनोकोनिसिस. बघा आता निमोनोकोनिसिस काय आहे तर ऑकर्स इन कोल वर्कर्स ऑल्सो नोन ॲज ब्लॅक लंग डिसीज. हा जो डिसीज आहे हा कोणामध्ये आढळते तर ऑक्युपेशनल म्हटलेला आहे तर स्पेसिफिक वर्क करणाऱ्या वर्कर्समध्ये. जसं की आता आपला जो आहे निमोनोकोनिसिस हा कोणामध्ये होते तर कोल वर्कर्समध्ये उराला. कशामध्ये, कोल्स म्हणजे कोळशाच्या खाणीत वर्क करणारे जे वर्कर आहेत त्यांच्यामध्ये कोल वर्कर्स. आणि यालाच म्हणून आपण काय म्हणतो ब्लॅक लंग डिसीज. याच डिसीजला या डिसऑर्डरला आपण काय म्हणतो ब्लॅक लंग डिसीज. त्याच्यानंतर बघा सेकंड सांगितलं आहे तुम्हाला बगासोसिस, ज्याला आपण काय म्हणतो बगासोसिस. आता हा काय ऑकर इन शुगर फॅक्टरी वर्कर्स. हा कोणत्या वर्कर्समध्ये उराला, एक्झॅक्टली जे वर्कर शुगर फॅक्टरीमध्ये वर्क करतात. बघा शुगर फॅक्टरी वर्कर ड्यू टू इनहालेशन ऑफ मोलॅसेस. ड्यू टू मोलॅसेस इनहालेशन म्हणजे त्यांच्या ब्रिदिंगमध्ये मोलासेसचं काय उरालं, इन्व्हॉल्वमेंट उरालं, इनहालेशन उरालं, त्याच्यामुळे शुगर फॅक्टरीमधल्या ज्या वर्कर्समध्ये बगालोसिस हा नावाचा डिसीज उराला. नेक्स्ट सांगितलं आहे तुम्हाला बायसिनोसिस. आता बायसिनोसिस काय ऑकर्स इन टेक्सटाईल फॅक्टरी. हा कोणामध्ये उराला, जे वर्कर टेक्सटाईल फॅक्टरीमध्ये वर्क करतात, टेक्सटाईल फॅक्टरी वर्कर्स ड्यू टू इनहालेशन ऑफ कॉटन थ्रेड्स. आणि कशामुळे उराला की त्यांच्यामध्ये जे इनहालेशन उरालं कॉटन थ्रेड्सचं त्याच्यामुळे हा डिसीज त्यांना उराला. नेक्स्ट सांगितलं आहे तुम्हाला ॲस्बेस्टोसिस. बघा हा ड्यू टू इनहालेशन ऑफ मिनरल ॲस्बेटोस मिनरलचं इनहालेशन झाल्यामुळे ॲस्बेटोसिस नावाची डिसऑर्डर तुमच्या रेस्पिरेटरी ट्रॅक्ट क्रिएट करू राहिली. नेक्स्ट आहे सिलिकोसिस. सिलिकोसिस काय आहे, ड्यू टू इनहालेशन ऑफ सिलिका. सिलिकाचं इनहालेशन झाल्यामुळे सिलिकोसिस होऊ राहिला. अँड कॉमन इन टाईल्स फॅक्टरी वर्कर. आणि हा कोणामध्ये होते तर जे वर्कर टाईल्सच्या फॅक्टरीमध्ये वर्क करतात त्याच्यासाठी हा काय कॉमन डिसऑर्डर आहे, डिसीज आहे. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे आता निमोनिया. नाव सर्वांनी ऐकलं असेल, सर्वांना माहित आहे की निमोनिया काय असते, तरी आपण एक रिव्हिजन घेऊन घेऊ. निमोनिया काय, इट इज कॉमन रेस्पिरेटरी ट्रॅक्ट डिसीज स्पेशली इन इन्फंट्स अँड ओल्ड एज पीपल. म्हणजे जे लहान वयाचे मुलं आहेत, जे चाइल्ड्स म्हणू आपण, इन्फंट्स म्हणजे त्यांना आपण चाइल्ड्स म्हणू, आणि ओल्ड एज झालेले पर्सन आहेत त्यांच्यामध्ये हा एक कॉमन आहे निमोनिया. बघा स्पेशली कोणाकोणामध्ये होते, इन्फंट्स अँड ओल्ड एज पीपल. इट मे ऑकर either due to infection of bacteria, viruses, parasite, fungus, or it may be even caused by non-infectious reason like injury to the lungs, inhalation of chemical etc. आता जो हा आपल्याला माहित आहे निमोनिया हा कशामुळे उराला याचे रिझन आपल्याला दिले जातात. बघा इट मे ऑकर ड्यू टू द इन्फेक्शन ऑफ बॅक्टेरियाचं जर इन्फेक्शन झालं तर हा डिसीज होऊ शकते, व्हायरसचं जर इन्फेक्शन झालं तर हा डिसीज होऊ शकते, पॅरासाइट्समुळे होऊ शकते, फंगसमुळे होऊ शकते, किंवा नॉन इन्फेक्शियस रिजनमुळे सुद्धा होते. जसं की तुम्हाला लाईक इंजुरी टू लंग्समध्ये काही इंजुरी झाली तर, केमिकल्सचं इनहालेशन झालं तर याच्यामुळे सुद्धा काय होऊ शकते, तुम्हाला निमोनिया होऊ शकते. नेक्स्ट काय सांगितलं, इन निमोनिया द अल्व्हिओली गेट इन्फेक्टेड. निमोनियामध्ये काय होऊ राहिलं की तुमच्या अल्व्हिओलीज आहेत याला इन्फेक्शन होऊ राहिलं, गेट इन्फेक्टेड अँड दे सिक्रेट अ फ्लुइड. आणि ते अल्व्हिओलीज काय एक फ्लुइड सिक्रेट करू राहिले. दिस फ्लुइड गेट्स अक्युमुलेटेड विदिन द अल्व्हिओलीज. आणि हे फ्लुइड काय होऊ राहिलं, अक्युमुलेटेड होऊ राहिलं कोणामध्ये तर अल्व्हिओलीजमध्ये. कोणता डिसीजबद्दल बोलत आहे, डिसऑर्डरबद्दल बोलत आहे तर निमोनियामध्ये. दिस डिक्रीजेस द एक्सचेंज ऑफ गॅसेस. आणि याच्यामुळे काय होऊ राहिलं, जे अल्व्हिओलीज फ्लुइड सिक्रेट करतात आणि त्याला अक्युमुलेट्स करू राहिले याच्यामुळे काय होऊ राहिलं, दिस डिक्रीजेड द एक्सचेंज ऑफ गॅसेस याच्यामध्ये डिक्रीज होऊ राहिले. सप्लाय ऑफ ऑक्सिजन टू द टिश्यू गेट्स हॅम्पर्ड. जो ऑक्सिजनचा सप्लाय आहे टिश्यूना तो हॅम्पर्ड होऊ राहिला, त्याच्यामध्ये बॅरियर्स येऊ राहिले, अडथळे निर्माण होऊ राहिले. आणि निमोनिया कॅन बी कर्ड इफ ट्रीटमेंट इज टेकन प्रॉपरली. आणि निमोनिया काय होऊन राहिला, क्युअर केल्या जाऊ राहिला. निमोनिया आपण प्रॉपरली क्युअर करू शकतो जर आपल्याला प्रॉपर त्याची ट्रीटमेंट घेता आली तर. त्याच्यानंतर बघा आणखी काय सांगितलं आहे तुम्हाला, ट्युबरकुलोसिस. आता ट्युबरकुलोसिस ज्याला आपण टीबी म्हणतो, बघा
इट इज कॉज ड्यू टू द इन्फेक्शन बाय अ बॅक्टेरिया मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुलोसिस. हा जो ट्युबरकुलोसिस आहे ज्याला आपण ट्युबरकुलोसिस एक रेस्पिरेटरी ट्रॅकची इन्फेक्शन किंवा रेस्पिरेटरी डिसऑर्डर म्हणून राहिलो. ह्या कोणामुळे होऊ राहिला तर हा एका बॅक्टेरियामुळे होऊ राहिला. बघा बॅक्टेरियामुळे होणारा डिसीज आहे आणि कोणता बॅक्टेरिया तर मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुलोसिस. त्याच्यानंतर इट कॉज क्रोनिक कफ. याच्यामुळे काय होऊ राहिलं पेशंटमध्ये कफ, फिवर, ब्लड इन स्पुटम, त्याच्या स्पुटममध्ये ब्लड येणे आणि वेट लॉस होणे, या सगळ्या गोष्टी कशामुळे होऊ राहिल्या तर ट्युबरकुलोसिसमुळे. बॅक्टेरिया सिक्रेट टॉक्सिन्स विच डिस्ट्रॉय नॉर्मल लंग टिश्यू. आता हा बॅक्टेरिया काय करते, जो मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुलोसिस आहे हा काय करते की हा एक टॉक्सिन सिक्रेट करते तुमच्या बॉडीमध्ये आणि ते टॉक्सिन काय करतात की नॉर्मल लंगचे जे टिश्यू आहेत त्यांना डिस्ट्रॉय करण्याचं काम करतात. त्याच्यानंतर ट्युबरकुलोसिस कॅन बी क्युअर्ड इफ टाइमली ट्रीटमेंट इज टेकन. ट्युबरकुलोसिसला आपण क्युअर करू शकतो, फक्त टाइमली आपल्याला प्रॉपर ट्रीटमेंट भेटली पाहिजे. त्याच्यानंतर डॉट्स इज ट्रीटमेंट ऑफ ट्युबरकुलोसिस. DOTS डॉट्स हे काय सांगितले आपल्याला एक ट्रीटमेंट सांगितली आहे ट्युबरकुलोसिस बद्दल, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा आता आपण हा लास्ट सेशन होता ज्याच्यामध्ये आपण डिसऑर्डर ऑफ रेस्पिरेटरी ट्रॅक किंवा रेस्पिरेटरी सिस्टीमचे आपण डिसऑर्डर याच्यामध्ये डिस्कस केले आहेत. आधीच्या सेशनमध्ये जेव्हा हा 7वा सेशन आहे, पूर्ण पहिल्या 6 आणि आजचा 7वा अशा टोटल 7 सेशनमध्ये आपण ब्रीदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस हा जो चॅप्टर आहे हा डिस्कस केला आहे. याच्याबद्दल कोणालाही काही अडचण असल्यास तुम्ही नक्कीच त्या सेशनमध्ये जाऊन त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कमेंट करा. तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल किंवा मी तुम्हाला त्याबद्दल माहिती देऊ शकतो. जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल नक्कीच कमेंट करा. बाकी आपला हा चॅप्टर इथं संपलेला आहे. आपण आता नेक्स्ट एपिसोडमध्ये म्हणजे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे, आता नेक्स्ट चॅप्टर जो आहे त्याला डिस्कस करणार आहे. तोपर्यंत काळजी घ्या, सर्वांनी अभ्यास करा. धन्यवाद.